पारनेरमध्ये हॉटेलच्या गच्चीवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर LCBचा छापा, 6 जण रंगेहात पकडले, 42,000ची रोकड जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर शहरात उघडपणे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या धाडीत 6 जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 42,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या अवैध धंद्याविरोधातील मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पारनेर मार्केट परिसरातील राजू बांबू हाऊस हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही इसम पत्त्यांवर पैशांची बाजी लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने अचानक छापा टाकला असता 6 जण जुगार खेळताना आणि खेळवताना मिळून आले. आरोपी अजीम अमीन शेख, तुकाराम दत्तू चव्हाण, मोबिन अब्दुल रहीम शेख, राहुल उर्फ सुनील पोपटावटी, सुहास काशीनाथ मेहर, मस्जिद अमीन शेख यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 42,000 रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.